आज मी बनवणार आहे रान कांद्याची भाजी। तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर पावसाळा स्पेशल रान भाज्याची सिरीज सुरू आहे। आता इथं खूप सारा आमच्याकडे पाऊस सुरू आहे, तर ही भाजी पावसात खूप चिखलाने भिजली होती, तर धुतली आणि हवाला ठेवली होती सुकायला, तरीही त्याला थोडी चिटकलेली माती खाली पडली आहे। आता ही परत साफ करून कट करून घ्यायची आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आता नेमकी रान कांद्याची भाजी दिसते कशी, त्याच्यासाठी सुरुवातीची भाजी तुम्हाला दाखवलेली आहे। आणि इथं आमच्या जवळ जंगल आहे, तर जंगलामध्ये खूप साऱ्या रानभाज्या येतात आणि त्याच भाज्याची मी सिरीज सुरू केली आहे आणि ज्या आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतात। आता नॉर्मली जशी कांद्याची पात धुवून घेतो त्याच पद्धतीने ही रान कांद्याची पात धुवून घ्यायची आणि कट करून घ्यायची। आता ॲक्च्युली ही पावसात खूप भिजली होती, माती लागली होती, म्हणून हिला धुवून हलकं फॅनखाली सुकून घेतलं, नंतरून कट करून घेतली आणि भाजी बनवायला घेतली। तर आता भाजी सिंपल पद्धतीने बनवायला अवघड नाही, खायला तेवढीच टेस्टी आहे आणि या भाजीमध्ये खूप सारे जीवनसत्व आहेत। जसे की ही भाजी वजन कमी करण्यास खूप मदत करते, साखर कंट्रोल ठेवण्यास खूप मदत करते। ह्याच्यात फायबर खूप जास्त असतं, ज्याने आपली पचनक्रिया सविस्तर राहते। तसंच आपल्या याच्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात। तसेच याच्यामध्ये खूप असे विटॅमिन फायबर विटॅमिन्स फायबर भेटतात, ज्याने आपली सेहत एकदम तंदुरुस्त राहते। मेन म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये राहायला सुरुवात होते। तसंच आपल्या हृदयासाठीही ही भाजी खूप चांगली आहे आणि ज्या व्यक्तींना शुगर आहे त्या व्यक्तींनी ही पावसाळ्यात आवर्जून भाजी खावी। आपल्या शरीरातील साखर कंट्रोल करण्यामध्ये खूप मदत करते आणि वाढलेली शुगर नियंत्रणात आणण्यात बी मदत करते। तर या भाजीचे अनगिनत फायदे आहेत, तुम्हीही ही भाजी तुमच्या घरी नक्कीच आवर्जून बनवून खा। तर भाजी बनवण्यासाठी तेल गरम करून घेतलं, तेलात जिऱ्याची फोडणी दिली, नंतरून त्याच्यामध्ये भाजी घालून घेतली, भाजी परतून घेतली। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसालेही ॲड करू शकता आणि बाकी म्हणजे काय, तर ही हिरव्या मिरच्यातही भाजी बनवू शकता, मी लाल तिखटामध्ये बनवलेली आहे आणि सोबत या भाजीमध्ये तुम्ही कांदाही वापरू शकता। तर मस्त आपली भाजी बनवून तयार झाली आहे। जशी मेथीची भाजी बनवतो तशी नॉर्मली भाजी बनवायची आहे, झटपट बनवून तयार होते। आणि बाकी याच्यामध्ये मी काय मसाले ॲड केलेत की तिखट, मीठ, हळद आणि सोबत भिजलेली मसूर डाळ घातली, बाकी काहीच घातलेलं नाही आहे। अगदी 5 मिनटात ही भाजी तयार होते आणि एक नंबर लागते। तुम्हाला हवी तशी तुम्ही तुमच्या पद्धतीने ही भाजी बनवू शकता, फक्त भाजी सुकी बनवायची आहे, रश्याची नाही बनवायची। तर मस्त आपली इथं भाजी बनवून तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक शेअर आवर्जून करा।